नमस्कार. माझ्या बुटीबोरीतील प्रिय नागरिक मतदारांना माझ्याकडून सप्रेम नमस्कार. तुमच्या समक्ष यासाठी आलो आहो की आपल्याला माहीत आहे की नगरपालिका निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचा पॅनल सामोर जात असल्यामुळे आपल्यासोबत संवाद साधायची इच्छा होती. विषय हाच आहे की आपण मागच्या वेळी जो असंख्य बहुमताने मला आशीर्वाद दिला नगराध्यक्ष म्हणून, त्याचं मी प्रत्येक कार्यात, सामाजिक कार्यात तुमच्या ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. जास्त सांगायची गरज नाही. आपल्याला संपूर्ण बुटीबोरी शहर अगोदर कसं होतं आणि या 5 वर्षात कसं झालं हे दिसत आहे आणि खूप प्रामाणिक असं या शहराची सेवा मी केली आहे. परत शिल्लक असलेली कामं बुटीबोरीला खूप वरच्या स्थानावर, अग्रस्थानावर मला न्यायचं असल्यामुळे या निवडणुकीला तुमचा भरघोस आशीर्वाद हा कमळ आणि धनुष्यबाण चिन्हावर लागेलच. यात तुमच्या ज्या आपल्या शहराच्या समस्या होत्या सतत तुम्ही पाहत आहात. रस्ते असो, नाली असो, पाण्याची व्यवस्था असो, पाणी पुरवठा 115 कोटीचं तुम्ही स्वतः पाहत आहात. पाण्याचं टाकीचं काम चालू आहे. रामा डॅमचं जॅकवलचं काम झालं असून पाईपलाईन झाली आहे. येणाऱ्या एप्रिल ते मे महिन्यात संपूर्ण बुटीबोरी शहराला आपण फिल्टर पाणी 24 तास 50 वर्षाची व्यवस्था त्या योजनेत असल्यामुळे तुम्हाला या अवघ्या 4-5 महिन्यात संपूर्ण घराघरात फिल्टर पाणी मिळणार आहे. सांगायचं हेच आहे की जेव्हा आपण कोणालाही संधी देतो तर त्या नेतृत्वाने कशा प्रकारे काम केलं पाहिजे आणि तुम्ही अक्षरशः डोळ्यांनी हे कामं बघता. आता निवडणुकीला असं होणार आहे की दरवेळेप्रमाणे काही पाहुणे येतील आपल्याकडे, कारण जे आपल्याला दिसत नाही. खूप वर्षानंतर ते येतात आणि आल्यानंतर आपल्याबद्दल काहीतरी सांगतात, खोट्या गोष्टी करतात, खोटा प्रचार करतात आणि आपण त्यावेळी आपल्या समस्या विसरतो, आपला त्रास विसरतो आणि आपण त्यांच्या प्रचाराला बळी पडतो. अर्थातच माझी विनंती आहे की इतकं मोठं सबूत दिलं आहे बुटीबोरीला की यापेक्षा जास्त सेवा करूच शकत नव्हतं कोणी. जीवाचं रान करून आम्ही सगळ्यांनी संपूर्ण प्रभागात 10ही प्रभागात विकास करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या विकासातूनच आज नवीन बुटीबोरी शहर घडलं आहे. म्हणून सर्व मतदारांना इतकीच विनंती करतो की त्यांनी हे लक्षात ठेवावं. त्यांना विचारणा करावी की तुम्ही 5 वर्षानंतर फक्त हे 5 दिवस येता आणि मग आम्हाला मतं द्या, असं करा, तसं करा आणि आपण ते विसर पडून आपली चूक होते. यावेळी जर आपली चूक झाली, एक 5 दिवसासाठी संपूर्ण बुटीबोरीचा 5 वर्षाचा विकास हा तुमच्या चुकीमुळे 15 वर्ष बुटीबोरी मागे जाऊ शकते. म्हणून त्यांना ते जेव्हा येतील तर त्यांना आपण विचारू शकता की फक्त 5 दिवसात तुम्ही काय करणार आहे, किंवा त्यांना हे प्रश्न करू शकता की आज 967 विकास कामे बुटीबोरीला झालेली आहे, तर याच्यात त्यांचा किती वाटा आहे, म्हणजे या विकासात त्यांनी काय केलं हे आपण अक्षरशः विचारू शकता, त्यांना प्रश्न करू शकता. आणि आपण सुदृढ आहात, आपण सुशिक्षित आहात, आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या शहराचा प्रश्न आहे आणि थोडीही चूक झाली तर बुटीबोरी मागे जाईल. माझी नम्र विनंती आहे की ही चूक न करता आपण संपूर्ण पॅनल टू पॅनल कमळ चिन्ह आणि धनुष्यबाण चिन्ह यालाच आपलं मत देऊन आपण सामोर जावं, इतकीच विनंती करायसाठी आलो आहो. अर्थातच यावेळीही तुम्ही महायुतीला, आपल्या भाजपा सेना युतीला पसंती तुमची राहील आहेच आणि तुम्ही आशीर्वाद देणारच आहे. आणि हा जो पॅनल जाणारा आहे, ज्या प्रकारे मी 5ही वर्ष अफाट सेवा करण्याचा प्रयत्न केलं, आपले आमदार समीर भाऊ मेघे आपल्या संपूर्ण पाठीशी आहे.
आपले बावनकुळे साहेब आपल्या पाठीशी आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ पण आपल्या पाठीशी आहे. निश्चित येणाऱ्या 5 वर्षात बुटीबोरीचा हा स्मार्ट सिटी म्हणून असा परिचय नेण्याचा धाडस आम्ही केला आहे. शिल्लक असलेले जितकेही प्रश्न, जितकेही मोठे कामं, जितकेही इनोव्हेटिव्ह कामं आहे या 5 वर्षात आपण करणार आहोत. जिथे रस्ते थोडेफार राहिले आहे, नाल्या राहिले आहे, इलेक्ट्रिक लाईन जी आहे ती अंडरग्राऊंड करायची, आपल्याला बगीचे घ्यायचे आहे, जवळपास 50 बगीचे बुटीबोरीला निर्माण करायचे आहे. आपल्याला खूप सुशोभित अशी डिजिटल शाळेचं निर्माण करायचं आहे. आपल्याला मंगल कार्यालय, सांस्कृतिक हॉलचं निर्माण करायचं आहे. आपल्याला हॉस्पिटल पासून स्टेडियमचं निर्माण करायचं आहे. आपल्याला वाचनालय पासून तर संपूर्ण असे राहिलेले मोठे कामं आहेत ते या 5 वर्षात करायची असल्यामुळे तुमचा आशीर्वाद आम्हाला तुम्ही द्याल हीच विनंती करतो. परत कुठेही खोट्या प्रचाराला बळी न पडता आपली पसंती ही कमळ आणि धनुष्यबाणला आपण द्याल हीच आपल्याकडून नम्र विनंती आहे. धन्यवाद.